बी ए भाग 1 सेमिस्टर 2 त्यातलं तिसरं युनिट आणि तिसऱ्या युनिटमधलं हे तिसरं चॅप्टर आहे 3.3 पीक पद्धती. पीक पद्धतीमध्ये आपल्याला महाराष्ट्रातील पीक पद्धती संदर्भात अभ्यास करायचा आहे. तर राज्याच्या कृषी क्षेत्रामध्ये पिकांची विविधता ही कायमच आपल्याला पाहावयास मिळते. विशिष्ट वेळी विविध पिकाच्या लागवडीखाली असलेल्या जमिनीच्या क्षेत्राचे एकूण सर्व पिकांच्या लागवडीखाली असलेल्या जमिनीच्या क्षेत्राशी जे प्रमाण असते त्याला पीक पद्धती क्रॉप पॅटर्न असं म्हणतात किंवा पिकाचा आकृतिबंध असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. राज्यात खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, तांदूळ, उडीद, मूग, सोयाबीन, तूर, भुईमूग, कापूस, तेलबिया आदींचा समावेश होतो. तर रब्बी हंगामाचा जर आपण विचार केला तर रब्बी हंगामामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, तेलबिया आदी पिकांचा समावेश होतो. याशिवाय राज्यात कापूस आणि ऊस ही सर्वाधिक महत्त्वाची पिके घेतली जातात. या सगळ्या पिकाचा आपल्याला आढावा या पीक पद्धतीमध्ये घ्यायचा आहे. तर पीक पद्धतीमध्ये पहिला घटक येतो तो म्हणजे अन्नधान्य पीक, की अन्नधान्य पिकं आपण कोणकोणते घेतो आणि त्याचं प्रमाण साधारण या महाराष्ट्रामध्ये काय राहिलेलं आहे. अन्नधान्य पिके पिकामध्ये सर्व तृणधान्य व कडधान्यांचा समावेश होतो. राज्याच्या 1960-61 व ते 2015-16चे आकडेवारीचा किंवा कालावधीचा आपण विचार केला तर आपल्याला साधारण त्याचे अंदाज येऊ शकतो की या कालावधीमध्ये अन्नधान्य पिकाखालील क्षेत्र 129.55 लाख हेक्टर होते. 15-16मध्ये ते 112 लाख हेक्टरपर्यंत खाली यायल्याचे दिसून येते. म्हणजे याचा पेरा जो कमी झाला असं आपल्याला दिसून येते. एकूणच आपण जर वेगळ्या पिकाची जर आकडेवारी पाहिली तर आपल्या असं लक्षात येते. सुरुवातीला घेऊया ज्वारी. तर ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यपीक असून राज्यामध्ये खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये ज्वारीचं पीक घेतलं जाते. त्यामुळे या पिकाखालील जमिनीचे क्षेत्रफळ 60-61मध्ये 62.84 लाख हेक्टर होते ते 15-16मध्ये 32.17 लाख हेक्टरपर्यंत ते 15-16मध्ये 32.17 लाख हेक्टरपर्यंत खाली आल्या दिसून येते. याचा पेरा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर पाहिला तर तो कमी झाला असं आपल्या लक्षात येते. त्यानंतर एक ज्वारी दुसरं आहे बाजरी. तर बाजरी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बाजरी क्षेत्र हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. बाजरी हे दुसरे महत्त्वाचे अन्नधान्य पीक असून हे पीक मध्यम प्रतीच्या जमिनीवर सुद्धा चांगल्या प्रकारे घेतले जाते. अगदी दुष्काळी भागातही हे पीक येऊ शकते. त्यामुळे 60-61ची जर आकडेवारी आपण पाहिली तर राज्यामध्ये बाजरी लागवडीखालील क्षेत्र 16.35 लाख हेक्टर होतं. तर ते 15-16मध्ये 8.01 लाख हेक्टरपर्यंत कमी झालं. म्हणजे हे या पिकाचा पेरासुद्धा कमी झाल्याचं आपल्याला दिसून येते. आपण 60-61ची आकडेवारी का घेतो आहे कारण आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये शिकलो होतो की 1 मे 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने राज्याच्या आपण आकडेवारीचा सखोल आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. म्हणून आपण 60-61 या वर्षापासूनची आकडेवारी यामध्ये घेतलेली आहे. तिसरं आहे तांदूळ. तर बघा तांदूळ हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे खाद्यपीक आहे. राज्यामध्ये 60-61मध्ये तांदूळ पिकाखालील असणारे क्षेत्र हे 13 लाख हेक्टर होते आणि त्यात 15-16मध्ये वाढून 15.03 लाख हेक्टरपर्यंत हे पीक वाढलेलं. म्हणजे या जे तांदूळ आहे तांदूळच्या पिकामध्ये किंवा पेऱ्यामध्ये वाढ झाल्याचं दिसून येते. त्यानंतर गहू. तांदळानंतर महत्त्वाचं जर अन्नधान्य म्हणून गव्हाचा वापर केला जातो. महाराष्ट्रातील नद्याच्या खोऱ्यात या पिकाच्या मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. 60-61च्या आकडेवारी जर आपण पाहिली तर 9.07 लाख हेक्टर या गव्हाचा पेरा होता. त्यामध्ये वाढ होऊन 15-16मध्ये 9.11 लाख हेक्टरपर्यंत याचे क्षेत्र हे वाढल्याचं दिसून येते. विशेषतः हरित क्रांतीनंतर गव्हाच्या सुधारित जातीची निर्मिती झाली व सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळं गव्हाच्या लागवडीखाली क्षेत्र हे वाढल्याचं दिसून येते. त्यामुळं या पिकामध्ये गव्हाच्या पेऱ्यामध्ये मात्र वाढ होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर तृणधान्य आहे. बघा राज्यात खाद्यान्नाव्यतिरिक्त मका, बार्ली, नाचणी, रागी, कुटकी यासारख्या तृणधान्याचेही उत्पादन केले जाते. जवळपास दोन्ही हंगामात येणारी ही साधारण पिकं असतात. या महाराष्ट्रामध्ये
अशा पिकाखालील असणारे क्षेत्र हे 60-61च्या आकडेवारीने जर पाहिलं तर ते 4.80 लाख एवढं होतं आणि 15-16च्या आकडेवारीने जर आपण पाहिलं तर त्यामध्ये वाढ झाली. ते आता 12.36 लाख हेक्टरपर्यंत जाऊन पोहोचलं. म्हणजे या जे तृणधान्य पीक आहे याच्यामध्ये पेऱ्यामध्ये वाढ झाल्याचं दिसून येते. त्यानंतर एक कडधान्य. तर राज्यामध्ये कडधान्यात जसं तूर, हरभरा, मूग, उडीद, मसूर, चवळी, मटकी, वाटाणा इत्यादीचा समावेश होतो. कडधान्याद्वारे डाळीची निर्मिती होते. डाळी शरीराला ह्या पोषक आणि महत्त्वाचं द्रव्य असून अन्न समतोल राहण्यासाठी डाळी ह्या अत्यंत उपयुक्त समजल्या जातात. डाळीच्या धान्यासंबंधी बरेच संशोधन करण्यात आले असून गुणात्मकदृष्ट्या या पिकामध्ये सुधारणा झाल्याचं दिसून येते. जर आपण राज्यामधील आकडेवारीचा विचार केला तर 1960-61मध्ये सर्व प्रकारचे कडधान्य पिकाखालील असणारे क्षेत्र 23.49 लाख हेक्टर होते. त्यात वाढ होऊन 15-16मध्ये ते आता 35.44 लाख हेक्टरपर्यंत जाऊन पोहोचले. म्हणजे या कडधान्याच्या पेऱ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली हे आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहेत अन्नधान्येतर पिके. तर अजून कोणकोणते पिकं आपण घेतो तर त्यामध्ये आपल्याला काही नावं सांगता येतील. कापूस आहे, ऊस आहे, तेलबी आहे. याचंसुद्धा प्रोडक्शन आपण या व्यतिरिक्त करत असतो. म्हणून आपण सुरुवातीला बघूया कापूस अन्नधान्य. म्हणजे ह्याला नगदी पीकसुद्धा म्हटलं जाते कापसाला. तर महाराष्ट्रामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये भारतातील सुती उद्योगधंदा अतिप्राचीन आहे. मोहनजोदाडो च्या उत्खननामध्ये सुद्धा आपल्याला कापसाचे धागे सापडल्याच्या नोंद आढळतात. कापूस साधारण 250 ते 350 सेंटी तापमान असणाऱ्या प्रदेशामध्ये उत्तम प्रकारे येतो. या पिकाचे दीर्घकाळ उन्हाळा धुके विरहित हवा आवश्यक असते. वेचणीच्या वेळी स्वच्छ व भरपूर सूर्यप्रकाश असं आवश्यक असतो. चांगलं कापसाचं पीक हे अशा हंगामामध्ये घेतले जाते. महाराष्ट्रामध्ये कापूस पिकाचा व्यापारी पिकामध्ये समावेश होतो. एक महत्त्वाचं स्थान आहे. कापूस उत्पादनामध्ये गुजरातनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे की जे कापसाचं उत्पादन घेते. आपण आकडेवारीच्या हिशोबानं जर पाहिलं तर 1960-61मध्ये या पिकाचे क्षेत्र हे 25 लाख हेक्टर होतं. ते 15-16मध्ये 42.07 लाख हेक्टरपर्यंत वाढल्याचं दिसून येते. म्हणजे कापसाच्या पेऱ्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर ऊस. तर ऊस भारताला ऊसाचे माहेरघर म्हणतात. भारतात ऊस क्षेत्रामध्ये आजही जगामध्ये आघाडीवर आहे. महाराष्ट्र राज्यसुद्धा इथे मागं नाही. महाराष्ट्र राज्यातील शेती अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने या पिकाचे महत्त्व खूप अधिक आहे. ऊस बागायत व त्यावर अवलंबून असलेले साखर, गूळ इत्यादी उद्योगसुद्धा मोठ्या प्रमाणात उलाढाल महाराष्ट्रामध्ये करताना आपल्याला दिसून येतात. तर 1892 साली पुण्याजवळ मांजरी येथे संशोधन केंद्र उघडण्यात आले होते. म्हणजे नवीन पद्धतीचं ऊस विकसित करणे, दिग्दर्शन करणे यासाठी मोठ्या प्रमाणात उलाढाल संशोधन या ऊसाच्या बाबतीत झाल्याचं दिसून येते. 1960-61मध्ये जर ऊसाची आकडेवारी आपण पाहिली तर 1.55 लाख हेक्टरमध्ये ऊस लागवड केली जात होती. तर 15-16मध्ये त्यात वाढून 9.87 लाख हेक्टरपर्यंत ऊस या पिकाचं क्षेत्र वाढल्याचं दिसून येते. तर ही मोठ्या प्रमाणावर आपण पाहतोय की ऊसाची लागवडसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येते. त्यानंतर तेलबिया. तेलबिया हे प्रथिने व तेल भरपूर प्रमाणात असतात. तेलामध्ये ही दोन्ही जीवनसत्व असतात. मानवाच्या आहार चांगल्या स्वास्थ्यासाठी खाद्यतेलाचे व प्रथिनांचे महत्त्व खूप अनन्यसाधारण आहे. तर त्यामुळं तेलबिया पिकाचंसुद्धा मोठ्या प्रमाणावर पेरा हा महाराष्ट्र राज्यात असल्याचं दिसून येते. त्यानंतर होतं खाली पिकाखालील स्थूल क्षेत्र. तर या पिकाखालील स्थूल क्षेत्र राज्यामध्ये 1960-61मध्ये पिकाखालील स्थूल क्षेत्र हे 188.23 लाख हेक्टर होतं. ते वाढून 2010-11मध्ये 231.75 लाख हेक्टर झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकूणच जे क्षेत्र आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं, पिकाचं पद्धतीचं क्षेत्र आहे ते वाढल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर याला लागूनच असलेलं चौथं चॅप्टर आहे या तिसऱ्या युनिटमधलं 3.4 शेतीची उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी ऑफ ॲग्रिकल्चर.
तर बघा शेती क्षेत्रामध्ये विविध साधनांद्वारे जे एकूण उत्पादन होते त्यालाच शेतीची उत्पादकता असे म्हणतात. उत्पादकता म्हणजे उत्पादन क्षमता किंवा उत्पादन करण्याची शक्ती होय. बघा, उत्पादकता म्हणजे उत्पादन क्षमता किंवा उत्पादन करण्याची शक्ती होय. एक हेक्टर जमिनीमध्ये जेवढे उत्पादन होते त्याला जमिनीची उत्पादकता असं म्हणतात. مثلا एका हेक्टरमध्ये किती उत्पादन होते त्याला जमिनीची उत्पादकता असं म्हटल्या जाते. तर शेतीची उत्पादकता जर आपल्याला मोजायची असेल तर आपल्याला तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, व्यापारी पिकं यांच्यामध्ये याची उत्पादकता कशी राहिली ते आपल्याला अभ्यासणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामधलं पहिलं होतं तृणधान्य. तृणधान्यामध्ये कशा समावेश होतो? तांदूळ आहे, गहू आहे, ज्वारी, बाजरी यासारख्या पिकाचा समावेश होतो. तृणधान्याचा यामध्ये समावेश होतो. तर आपण जर 1960-61ची आकडेवारी पाहिली, 1960-61च्या आकडेवारीनुसार राज्यामध्ये तांदूळ या पिकाचे दर हेक्टरी उत्पादन 1054 किलोग्रॅम या पिकाचे दर हेक्टरी उत्पादन होते. दर हेक्टर म्हणजे हेक्टर हा 2.5 एकरचा असतो. या 2.5 एकरमध्ये 1054 किलोग्रॅम हा तांदूळ होत होता. तर गहू हा 442 किलोग्रॅम होत होता. ज्वारी 672 किलोग्रॅम, बाजरी 299 किलोग्रॅम. तर इतर तृणधान्य दर हेक्टरी उत्पादन 637 किलोग्रॅम असल्याचं आपल्याला दिसून येते. जर 17-18ची जर आकडेवारी आपण पाहिली तर तांदूळ उत्पादन आता 1882 किलोग्रॅम दर हेक्टरी होते. गहू 1675 किलोग्रॅम हेक्टरी होते. ज्वारी 690 आणि बाजरी 849. म्हणजे सगळ्याच या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात हेक्टरी वाढ झाल्याचं दिसून येतं. आणि एकूण तृणधान्य उत्पादनाचा विचार केला तर प्रति हेक्टरी उत्पादन आता हे 1375 प्रति हेक्टर किलोग्रॅम एवढं होते. म्हणजे तृणधान्यामध्ये सुद्धा वेगाने उत्पादकतेमध्ये वाढ झाल्याचं दिसून येते. त्यानंतर आहे कडधान्य. तर कडधान्याचा जर आपण विचार केला तर कडधान्यामध्ये तूर, हरभरा, मूग, उडीद यासारख्या पिकाचा समावेश होतो. 60-61ची जर आपण तूर या पिकाची उत्पादकता जर पाहिली तर ते प्रति हेक्टर 883 किलोग्रॅम होत होतं. त्यामध्ये आता वाढ झाली आहे 17-18मध्ये, ती 909 किलोग्रॅम एवढं तूर पिकाचे उत्पादन राज्यामध्ये होते. म्हणजे याच्या उत्पादकता ही वाढल्यात दिसून येते. हरभरा पिकाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर हरभरा हा प्रति हेक्टर 333 किलोग्रॅम होत होता. तो 17-18च्या आकडेवारीनुसार तो आता 917 किलोग्रॅम होत आहे. म्हणजे याच्यासुद्धा उत्पादकतेमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर सर्व कडधान्य आपण जर पाहिले तर सर्व कडधान्य ही 1960-61मध्ये प्रति हेक्टरी 421 किलोग्रॅम प्रति हेक्टर होत होती. ती वाढ होऊन 17-18मध्ये 805 किलोग्रॅम होत आहेत प्रति हेक्टर. म्हणजे कडधान्याच्या उत्पादनामध्ये ही वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येते. तर तेलबियाचा जर आपण विचार केला तर तेलबियामध्ये भुईमूग, करडई, सोयाबीन या प्रमुख तेलबियाच्या उत्पादनाचा समावेश होतो. 60-61मध्ये जर या आकडेवारीचा आपण विचार केला तर भुईमूग उत्पादन दर हेक्टरी होतं 739 किलोग्रॅम. तर ते 17-18मध्ये वाढून 1184 किलोग्रॅम प्रति हेक्टरी हे आता पीक होत आहे. म्हणजे याच्या उत्पादकतेमध्ये वाढ झाली. सोयाबीन पिकाच्या उत्पादनाची नोंद 60-61मध्ये उपलब्ध नाही, कारण तेव्हा आपल्याकडे सोयाबीन हे पीक घेतल्या जात नव्हतं. 90-91मध्ये साधारणतः हे पीक आपल्याकडं येऊ लागलं आणि तेव्हाची त्याची जर उत्पादकता आपण जर पाहिली तर ती 947 प्रति हेक्टर होती. तर त्यात 17-18मध्ये वाढ होऊन ते आता 1030 किलोग्रॅम इथपर्यंत त्याची उत्पादकता ही वाढल्याचं आपल्याला दिसून येते. करडई पिकाच्या बाबतीत 70-71मध्ये 252 किलोग्रॅम प्रति हेक्टरी या करडईचं पीक होत होतं. तर ते 17-18मध्ये वाढून आता 548 प्रति हेक्टरी झाल्याचं दिसून येते. म्हणजे याच्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येते. त्यानंतर व्यापारी पिके. तर व्यापारी पिकाच्या आकडेवारी जर आपण पाहिली तर व्यापारी पिकामध्ये ऊस, कापूस, तंबाखू यासारख्या नगदी व व्यापारी पिकाचा समावेश होतो. ऊस या पिकाचे उत्पादन जर आपण पाहिलं तर 60-61मध्ये 60.92 मेट्रिक टन एवढं ऊसाचं उत्पादन प्रति हेक्टरमध्ये होत होतं.
त्यात वाढून ते आता 17-18च्या ताज्या आकडेवारीने जर आपण पाहिलं तर ते 92 मेट्रिक टन प्रति हेक्टर ऊसाचं उत्पादन होतं. म्हणजे ऊसाच्या उत्पादनामध्ये वेगाने उत्पादकतेमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण जर सगळ्या उत्पादकतेमध्ये जर पाहिलं तर कापूस पिकाचे उत्पादन 60-61मध्ये प्रति हेक्टर 114 किलोग्रॅम एवढं होतं 60-61मध्ये. ते आता 17-18मध्ये वाढून 238 किलोग्रॅम प्रति हेक्टर झाल्याचं दिसून येते. ॲव्हरेजली आहे, काही ठिकाणी जास्त होते, काही ठिकाणी कमीसुद्धा पीक होते, पण ॲव्हरेज मात्र याचं आता वाढल्याचं दिसून येते. या सगळ्या आकडेवारीचा आपण विचार केला, तंबाखू या पिकाचा प्रति हेक्टर उत्पादन जर आपण पाहिलं तर ते 60-61मध्ये 480 प्रति किलोग्रॅम हेक्टर येत होतं. त्यामध्ये वाढ होऊन 17-18मध्ये ते आता 1245 किलोग्रॅम प्रति हेक्टर होत आहे. म्हणजे याच्यासुद्धा उत्पादकतेमध्ये वाढ झाल्याचं दिसून येते. तर एकूणच काय, ही साधारणतः जी शेतीची उत्पादकता आहे ही या पिकाच्या बाबतीत वाढल्याचं आपल्याला दिसून येते. ही शेतीची उत्पादकता आपल्याला वाढत असल्याचं जरी दिसून येत असलं तरी इतर राज्याची आणि इतर देशाची तुलना केली असता आपली उत्पादकता ही, आपल्या देशातील पिकाची उत्पादकता, आपल्या राज्यातील पिकाची उत्पादकता ही कमी असल्याचं दिसून येते. तर राज्यातील शेतीची अल्प उत्पादकतेची कारणे काय काय आहेत तीसुद्धा आपण बघणार आहोत. तर राज्यातील शेतीची अल्प उत्पादकतेची कारणं आहेत. पहिलं आहे शेतीचा लहान आकार. आपल्याकडं तुकडीकरण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. तुकडीकरण झाल्यामुळं शेतीमध्ये आधुनिक पद्धतीनं आपल्याला शेती कसता येत नाही. ज्यामध्ये आधुनिक यंत्र आहे, जसं ट्रॅक्टर आहे, हार्वेस्टर आहे किंवा इरिगेशन करणं असेल, तर लहान लहान जमिनीच्या तुकड्यावर करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपल्या शेतीची उत्पादकता ही कमी राहते. त्यानंतर नंबर 2, निर्वाहासाठी शेती करण्याची वृत्ती. आपल्याकडं शेतीला जीवन निर्वाहाचं साधन म्हणून पाहिलं जाते, की मला माझ्या जगण्यापुरतं, माझ्या उपयोगापुरतं अन्न झालं तरी पुरेसं आहे, अशी धारणा भारतीय शेतकऱ्यामध्ये किंवा राज्यातील शेतकऱ्यांची आहे. त्यामुळं सुद्धा निर्वाहाचं साधन शेताकडे पाहत असल्यामुळे त्यामध्ये आधुनिकीकरण करण्याकडे लोकांचा, शेतकऱ्यांचा वाव असल्याचं दिसून येत नाही. त्यानंतर नंबर 3, अपुरा भांडवल पुरवठा. शेतीसाठी लागणारं जे भांडवल आहे ते अपुरं असते. कारण शेतकरी हा गरीब आहे, तो ग्रामीण भागामध्ये राहतो, त्याची पत बँकांमध्ये तितकीशी राहत नाही. त्यामुळे त्याला काही आधुनिकीकरण जरी शेतीचं करायचं झालं तरीसुद्धा त्याला वित्तपुरवठा व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे अपुरा भांडवल पुरवठा असल्यामुळे सुद्धा या शेतीची उत्पादकता कमी होत असल्याचं दिसून येते. त्यानंतर नंबर 4, उत्पादनासाठी आदानाचा अपुरा व अनियमित पुरवठा. जी आदान आहेत, खत आहे, बियाणं आहे, सिंचन आहे किंवा इतर अवजार आहेत, ही जी आदान आहेत ही अपुरी आहेत आणि अनियमित पुरवठा आहेत. जेव्हा पाहिजे तेव्हा खत मिळत नाही, सिंचनाच्या सुविधा तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत आणि ह्या सगळ्या कारणामुळे सुद्धा शेतीची उत्पादकता कमी असल्याचं दिसून येते. त्यानंतर नंबर 5, मान्सूनचा लहरीपणा. भारतातीलही राज्यासह भारतातील शेती ही निसर्गाशी खेळायला जुगार म्हणून ओळखली जाते. मान्सूनचा लहरीपणा, कधी पाऊस येतो, कधी पाऊस येत नाही, कधी जास्त येतो, कधी अतिवृष्टी होते. तर ह्या अशा सगळ्या संकटातून या शेतीला जावं लागते आणि त्यामुळे बऱ्याच वेळा याची उत्पादकता कमी होत असल्यानं आपल्याला दिसून येते. त्यानंतर नंबर 6, जुनाट व अकार्यक्षम तंत्र. जी टेक्नॉलॉजी भारतामध्ये आहे, जी शेती संदर्भात वापरली जाते, ती जुनाट आहे आणि अकार्यक्षम आहे. आजही पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते आणि त्यामुळं फारसा परतावा या शेतीमधून शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही आणि म्हणून या भारतीय शेतीला किंवा राज्यातील शेतीची ही अल्प उत्पादकतेचे कारण सांगितलं की जुनाट तंत्रज्ञान आहे, अकार्यक्षम तंत्रज्ञान आहे. त्यानंतर नंबर 7, विक्री व्यवस्थेतील दोष व साठवणुकीच्या सोयींची कमतरता. विक्री, एखादा शेतकरी चांगला माल घेऊ शकतो, चांगलं पीक घेऊ शकतो, पण तो त्याला विकण्याची पद्धत त्याच्याकडे व्यवस्थित नाही किंवा व्यवस्थित त्याची कापणी होत नाही, व्यवस्थित ती पीक मार्केटपर्यंत जात नाही किंवा मार्केटचा अंदाजा या शेतकऱ्याला येत नाही. त्यामुळे सुद्धा या शेतकऱ्याचं एखादं पीक घेण्याची किंवा उत्सुकता कमी होऊन जाते आणि आपोआप त्या शेतीची तो लक्ष देत नाही आणि त्याची उत्पादकतासुद्धा कमी होताना दिसून येते. तसंच साठवणुकीच्या सोयी, गोडाऊन असेल, वेअरहाऊस असेल, ह्या साठवणुकीच्या व्यवस्था राज्यामध्ये जर पाहिल्या तर याची कमतरता आहे. घरामध्ये माल काढणीनंतर माल येतो तेव्हा घरामध्ये माल ठेवण्याची अडचण असते आणि म्हणून माल ठेवण्याची अडचण असल्यामुळे शेतकरी तो माल मार्केटमध्ये नेऊन, बाजारामध्ये नेऊन विकतो. काय भाव आहे, त्याला किती दर हेक्टरी मिळतो, किती
क्विंटल भागी भाव मिळतो याचा तो फारसा विचार न करता जागेअभावी आपला माल आहे त्या किमतीला विकून टाकतो आणि त्याला फारशी किंमत मिळत नाही. मग तो ते पीक घेण्याला उत्सुक राहत नाही. आपोआप त्या पिकाबद्दलची उत्पादकता ती कमी व्हायला लागते. त्यानंतर आहे 8 कृषी संशोधनाचे मर्यादित स्वरूप. आपल्या देशामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल, पाहिजे तसं कृषी संशोधन होताना दिसून येत नाही. आणि त्यामुळे सुद्धा नवीन व्हेरायटी असतील, नवीन पीक पद्धती असेल, ती महाराष्ट्रामध्ये प्रचलित होत नाही आणि आपोआप शेतकऱ्यांची उत्पादकताही कमी होते. त्यानंतर नंबर 9 ग्रामीण वातावरण. ग्रामीण भागातील वातावरण शेतीकडे पाहण्याचं जो काही लोकांची दृष्टी आहे ती खूप निगेटिव्ह नकारात्मक असल्यास दिसून येते. आणि या वातावरणामुळे सुद्धा शेतकरी शेतीमध्ये फार चांगलं पीक घेण्यास उत्सुक राहत नाहीत आणि आपोआपच त्यांची शेतीची उत्पादकताही कमी होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे नंबर 10 सिंचन सुविधांचा अभाव. जी इरिगेशन आहे, सिंचन आहे, त्याचासुद्धा अभाव महाराष्ट्रामध्ये दिसून येतो आणि त्यामुळं सुद्धा शेतीला व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही आणि शेतीची उत्पादकता त्यामुळे सुद्धा कमी होते. त्यानंतर आहे नंबर 11 वाहतुकीची गैरसोय. जेव्हा पिकाला जास्त भाव असतो तेव्हा आपला माल मार्केटपर्यंत येऊ शकत नाही किंवा काढणीनंतर माल तो घरी लवकर व्यवस्थित येऊ शकत नाही. हा विपणनामधील दोष म्हणता येईल की वाहतुकीची गैरसोय असल्यामुळे सुद्धा शेतकऱ्याला हवा तो किंमत, हवा तो भाव त्या मालाचा घेता येत नाही आणि कमी भाव आल्यामुळं तो शेतकरी ते पीक घेण्यास फारसा उत्सुक नसतो किंवा त्या पिकाची व्यवस्थित तो निगा राखत नाही, काळजी घेत नाही आणि त्याची आपोआपच पिकाची उत्पादकता कमी होते आणि म्हणून ही सगळी राज्यातील शेतीची अल्प उत्पादकतेची कारणं आहेत. आता ही सगळी कारणं अल्प उत्पादकतेची जरी असली तरी कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी काही उपाययोजनासुद्धा करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या उपाययोजना आपण बघणार आहोत. पहिलं आहे जमीन सुधारणांची कार्यवाही. जमीन सुधारणा, मग अंतर्गत सुधारणा असेल, संस्थात्मक सुधारणा असेल, जमिनीमध्ये व्यवस्थित बांध घेणे, तिच्यासाठी इरिगेशन करणे, तिला आधुनिकतेशी जोडणे, या सगळ्या गोष्टी या सुधारणांमध्ये समाविष्ट होतात. पाण्याची व्यवस्था नसेल तर विहीर असेल, कूपनलिका असेल, याच्या माध्यमातून आपण शेतीला जर पाणी दिलं गेलं तर आपोआपच शेतीची उत्पादकताही वाढू शकते. त्यानंतर आहे नंबर 2 सुधारित बी बियाणे व खताचा वापर. बघा, हरित क्रांतीनंतर अनेक सुधारित बी बियाणे आणि रासायनिक खते देशामध्ये वापरली जाऊ लागली. पण आजही पिकाची पद्धत पाहता किंवा पिकाची व्हेरायटी पाहता त्या बियाणामध्ये बदल होणे आवश्यक आहे. ती जे खत आहे त्यामध्ये सुद्धा बदल होणं आवश्यक आहे. त्यासाठी माती परीक्षण करून तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणतं खत टाकावं, कोणतं बी पेरलं जावं याचा अभ्यास करूनच जर निर्णय घेतला तर शेतीची उत्पादकता वाढू शकते. त्यानंतर आहे सिंचन सुविधा. सिंचनाची सुविधा आज आपण पाहतो की पावसाचा लहरीपणा, कधी पाऊस खूप येतो तर कधी पाऊस येत नाही. या लहरीपणामुळे सुद्धा आपली उत्पादकता ही शेतीची उत्पादकता कमी होते आणि म्हणून सिंचनाची सुविधा जर असेल तर तो शेतकरी हवा तेव्हा आपल्या शेताला पाणी पुरवठा करू शकतो आणि उत्पादकतेमध्ये वाढ होऊ शकते. त्यानंतर नंबर 4 पतपुरवठ्याची व्यवस्था. शेतकऱ्याला हवा असेल तेव्हा जर त्याला पतपुरवठा झाला, त्याच्या हाती पैसा आला तर तो आपल्या शेतामध्ये सुधारणा करू शकतो, योग्य वेळी चांगल्या पद्धतीचं बी बियाणं पेरू शकतो. पण जर त्याच्या हाती जर योग्य वेळी पैसे आले नाहीत तर त्याच्याकडे व्यवस्थित पतपुरवठ्याची व्यवस्था जर झाली नाही तर तो हवा त्या बदल किंवा नवीन आधुनिकीकरण शेतीचं करू शकणार नाही आणि शेतीची उत्पादकता कमी होते आणि म्हणून पतपुरवठ्याची सोय जर या शेतकऱ्याला झाली तर निश्चितच त्याच्या शेतीच्या उत्पादकतेमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येईल. त्यानंतर नंबर 5 शेती संशोधन. हा एक मोठा इश्यू राज्य लेवलला काय तर भारताच्या लेवलला सुद्धा आलेला आहे. भारतामध्ये शेतीमध्ये अजून बरंचसं संशोधनाला वाव आहे. ते संशोधन जर झालं, कारण आपण पाहतो की जवळपास 60-65% लोक हे शेती आणि शेती संदर्भात उद्योगावर अवलंबून आहेत आणि एवढी मोठी लोकसंख्या जर एखाद्या उद्योगावर किंवा एखाद्या व्यवसायात आहे तर त्यामध्ये संशोधन होणं अत्यंत आवश्यक आहे. पण भारतामध्ये अजून मात्र पाहिजे तसं प्रभावी संशोधन या शेतीमध्ये झालं नाही. ते जर झालं तर निश्चितच शेतीच्या उत्पादकतेमध्ये वाढ होऊ शकते. नंबर 6 आहे कृषी उत्पादनाला हमीभाव आवश्यक. हमीभाव हा पीक पेरण्याच्या अगोदर जाहीर करावेत, म्हणजे त्या शेतकऱ्याला कळेल की आपण कोणतं पीक या हंगामामध्ये घेतलं पाहिजे आणि म्हणून हमीभाव जर असेल त्या पद्धतीनं तो शेतकरी आपल्या पिकाची लागवड करेल आणि तशा पद्धतीची काळजी निगा त्या पिकाची तो राखेल आणि आपोआपच शेतीच्या उत्पादकतेमध्ये, कृषीच्या उत्पादकतेमध्ये वाढ होण्यास
मदत होईल, ही सुद्धा एक उपाययोजना सांगितली जाते. हमीभाव. त्यानंतर नंबर 7 शेतीची यांत्रिकीकरण. शेतीमध्ये आधुनिकतेचे कास आता घेणं आवश्यक आहे. मग त्यामध्ये इरिगेशन असेल, हार्वेस्टिंग असेल, हार्वेस्टर घेणं असेल किंवा अंतर्गत मशागत असेल, या सगळ्यासाठी यांत्रिकीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. तशा पद्धतीचं झालं तर मोठ्या प्रमाणात काम होऊन शेतीची उत्पादकता वाढू शकते. ह्या सगळ्या उपाययोजना महाराष्ट्रातील शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी सांगितल्या जातात. अशा प्रकारे आपलं हे 3.3 आणि 3.4 हे प्रकरण या ठिकाणी संपलं.